विद्यार्थी मित्र हो, आज आपण BATY या वर्गाकरता पेपर नंबर 9 हा शिकणार आहोत। या पेपरचं नाव आहे इतिहास लेखनशास्त्र। या इतिहास लेखनशास्त्रामध्ये इतिहास कसा लिहिला जावा, इतिहासाचे किती प्रकार आहेत, कोणत्या प्रकाराने इतिहास लिहायचा, या सर्व गोष्टींची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत इतिहासाच्या प्रमुख व्याख्या। यामध्ये विदेशी इतिहासकारांच्या इतिहासासंबंधीच्या काही व्याख्या आहेत। विविध इतिहासकार, राजकीय व्यक्ती, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ यांनी इतिहासाच्या दिलेल्या व्याख्या आहेत। प्रत्येक व्याख्येचा अर्थही काहीसा वेगळा निघतो। सर्वांच्याच व्याख्या देणे या ठिकाणी कठीण काम आहे, पण ज्यांनी इतिहासाची व्याख्या केली त्यापैकी काही प्रसिद्ध व्याख्या व त्याचा खुलासा आपण या पिरियडमध्ये करणार आहोत। सर्वप्रथम आपण बघूयात फॉरेन विचारवंत कार्लाइल या विचारवंताने केलेली व्याख्या। कार्लाइल म्हणतो की थोर व्यक्तींचे चरित्रे व त्यांनी बजावलेली कामगिरी म्हणजे इतिहास होय। हिस्ट्री इज नथिंग बट द बायोग्राफी ऑफ ग्रेट मेन, अशी या कार्लाइलने व्याख्या केलेली आहे। आता ही त्याची व्याख्या चूक आहे की बरोबर आहे हे आपल्याला ठरवता येत नाही, परंतु त्याने बरोबर सांगितलेलं आहे की थोर व्यक्तींचे चरित्रे आणि त्यांनी बजावलेली कामगिरी आणि ती इतिहासामध्ये आपण लिहून ठेवली, त्यालाच आपण इतिहास म्हणतो। व्हॉट हिस्ट्री रिक्वायर्स इज जेनियस अँड नॉट मौसेस। उदाहरणार्थ, मराठ्यांच्या इतिहासातून शिवाजी महाराजांना वगळले तर मराठ्यांच्या इतिहासात काय उरते? मौर्यांच्या इतिहासातून चंद्रगुप्त मौर्य, अशोक सम्राट यांना वजा केले तर त्यामध्ये काय उरते? म्हणून या पार्श्वभूमीवर कार्लाइलची इतिहासासंबंधीची व्याख्या ही काही अंशी का होईना बरोबर आहे असे म्हणता येईल। दुसरा इतिहासकार आहे सर्वात प्राचीन इतिहासकार, तो म्हणजे ग्रीक इतिहासकार हेरोडोटस। त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे, भूतकालीन, मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय। भूतकालीन, मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय। हिस्ट्री मीन्स इन्क्वायरी इनटू the interesting and memorable past events। या व्याख्येनुसार हेरोडोटसने मनोरंजकता आणि संस्मरणीयता इतिहासाचे प्रमुख निकष मानलेले आहेत। पण मनोरंजक घटक हे संस्मरणीय असतात किंवा संस्मरणीय घटना या मनोरंजक असतात असे नाही। या व्याख्येनुसार इतिहासातील संस्मरणीय घटनांची निवड करण्याची जबाबदारी हेरोडोटस इतिहासकारावर टाकतो। तिसरी व्याख्या आहे थुसिडाइडस, हा ग्रीक इतिहासकार आहे। इसवी सन 5व्या शतकात होऊन गेला। इतिहासाची व्याख्या तो पुढील प्रमाणे करतो, अनुभवाच्या साहाय्याने तत्वज्ञानाचे अध्यापन करणे म्हणजे इतिहास होय। या व्याख्येचा आशय असा आहे की मागील पिढ्यातील घटना व घडामोडी
यापासून प्राप्त होणारा अनुभव भावी पिढ्यांना शहाणे व सुज्ञ बनवितो. पण शतकानुशतकाच्या अनुभवामुळे माणूस शहाणा होतोच असे नव्हे. गतकालीन अनुभव हा पुढील काळात धडे देण्यास समर्थ ठरतोच असेही नाही. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धात अनुभव येऊनही जग अवघ्या 21 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले. हिटलरची साम्राज्य तृष्णा वाढत आहे हे माहीत असूनही हिटलरला खुश करण्याचे धोरण इंग्लंड व फ्रान्स या देशांनी आखले होते. म्हणून थुसिडाइडस यांची सुद्धा व्याख्या एवढी बरोबर वाटत नाही. त्यानंतर इतिहास लेखनशास्त्र लिहिणारे म्हणजे व्हॉट इज अ हिस्ट्री हा ग्रंथ लिहिणारे E.H. कार या इतिहासकाराने व्हॉट इज अ हिस्ट्री या ग्रंथात इतिहासाची व्याख्या केलेली आहे. तो म्हणतो, इतिहासकार व त्याची तथ्य म्हणजे फॅक्ट्स यांच्या दरम्यान चालू असणारी प्रक्रिया म्हणजे इतिहास होय. इतिहास म्हणजे वर्तमान काळ व भूतकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद होय. हिस्ट्री इज द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ इंटररिएक्शन बिटवीन द हिस्टोरियन्स and his facts. History is understanding dialogue between the present and the past. या व्याख्येतून एक गोष्ट स्पष्ट होते की भूतकाळ व वर्तमान काळ हे एकमेकाशी अगदी जोडले गेलेले आहेत व त्यांच्यातील संबंध सातत्याने टिकून आहेत. वर्तमान काळात ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्याचे मूळ हे प्रथमतः भूतकाळात पाहावयास मिळते. आता अशा अनेक व्याख्या आहेत, पण त्यामध्ये सर्वात समावेशक व्याख्या आपल्याला बघायची ती म्हणजे हिस्ट्री इज स्टडी इन पास्ट. भूतकाळातील घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. ही सर्वसमावेशक व्याख्या आहे आणि इतर इतिहासकारांनी सांगितलेल्या एक बाजू घेऊन त्यांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत, परंतु त्या एवढ्या पुरेशा वाटत नाहीत. काही भारतीय इतिहासकारांच्या सुद्धा व्याख्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ द ग्लिम्पिसेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री या 2 इतिहासावर महान ग्रंथ लिहिले. त्यांनी भारतातील सर्व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या होत्या आणि सर्व इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून त्यांनी आपली व्याख्या दिलेली आहे. मनुष्याने निरनिराळ्या युगात निसर्ग व पंचमहाभूते, वन्य पशु व अरण्य आणि शेवटी ज्या सजातीयांनी त्याला पददली ठेवण्याचा व आपल्या स्वार्थासाठी त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या सर्वांचा विरुद्ध त्याने केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे इतिहास होय. दुसरी महत्त्वाची व्याख्या कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. कार्ल मार्क्स म्हणणं असं आहे की आहेरे आणि नाहीरे या 2 वर्गाचा संघर्ष म्हणजे इतिहास होय. एक शोषण करणारा म्हणजे आहेरे आणि एक शोषित जो वर्ग आहे तो नाहीरे. या 2 वर्गामध्ये प्राचीन काळापासून संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षालाच इतिहास असे म्हणतात. आज आपण या व्याख्यानामध्ये एवढा विषय बघितला. आता काही राहिलेल्या व्याख्या आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये बघू.